महाराष्ट्रात सर्व महिलांवर अन्याय करणाऱ्या नराधमांना फाशी द्या. छत्रपती संभाजी महाराज चौकात पुरुषांसह महिलांचा एल्गार. पुणे जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या त्या भीषण आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचे आज संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत. पुणे जिल्ह्यातील भोर आणि नसरापूर परिसरात जनक्षोभ उसळलेला असताना बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे आज दिनांक 4 मे रोजी संतापाचा कडेलोट पाहायला मिळाला. शहरातील मुख्य केंद्र असलेल्या छत्रपती संभाजी महाराज चौकात संतप्त नागरिकांनी एकत्र येत जोरदार रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांचाही सहभाग पाहायला मिळाला. पुण्यातील घटनेचा निषेध करताना महिलांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत दोषींना तात्काळ फाशीची शिक्षा द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. महिलांसोबतच पुरुष आणि तरुणांनी सुद्धा उपस्थित राहून प्रशासनाचा निषेध केला. छत्रपती संभाजी महाराज चौकात झालेल्या या रास्ता रोकोमुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील आणि महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. आंदोलनाचे चिमुरडीला न्याय, आमच्या लेकीला न्याय, आमच्या लेकीला न्याय, चिमुरडीला न्याय, मिळत कसा नाही, या हरामखोराला फाशी, या नराधमाला फाशी, या हरामखोराला फाशी, या आरोपीला फाशी, होत कशी नाही, होत कशी नाही. एक मुख्यमंत्र्याला निवेदन आहे की त्यांनी लाडकी बहीण योजना ही बंद करायला पाहिजे. काहीही नको आम्हाला, मुली सुरक्षित पाहिजे आणि जिथे त्याला मारलं गेलं तिथेच त्याला फाशी लटकवल्या पाहिजे, हीच विनंती आहे. त्याच अन्ना कुणी करण्यास दजावणार नाही असं या ठिकाणी फास्ट ट्रॅकवर नेऊन फाशीची शिक्षा करावी अशी मी. तर मुलीच्या बापाला काही हातात घ्यावं लागेल. मी 6 मुलीचा बाप आहे. यापुढे माझ्या मुलीला कोणी छेडून टाका त्याचं गर्दन या जमिनीवर पडलेलं दिसत. आणि पुणे जिल्ह्यातील नरसीवर जो अत्याचार झाला त्याच्या निषेधामध्ये परळी वैद्यनाथ शहरामध्ये रास्ता रोको करण्यात आला. आपल्यासोबत काही परळीकर आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. ताई, काय सांगाल, जो नरसापूरमध्ये जो तिमुळे अत्याचार झाला आहे त्याच्याबद्दल आज परळीमध्ये रास्ता रोको करण्यात आला, काय सांगाल? अतिशय दुर्दैवी घटना आहे ही. 3-4 वर्षाची चिमुकली जिचे खेळण्या बागडण्याचे फुलण्याचे आनंदानं जगण्याचे दिवस होते ती आज आपल्यामधून निघून गेलेली आहे. ही खरंच खूप वेदनादायक गोष्ट आहे. अशा नराधमांना असं मोकळं सोडता कामा नये. लवकरात लवकर त्यांना योग्य ती फाशीची शिक्षा दिली जावी. वारंवार आपण पाहतो की हे अत्याचाराचं सत्र थांबायला तयार नाहीये, कारण याच्यावर कोणी दखलच घेत नाहीये. याची दखल घेतली पाहिजे. जे आंदोलन करते रस्त्यावर उतरले त्याची त्यांनी तिथे नोंद घेऊन त्याप्रमाणे त्याला काहीतरी त्या नराधमाला शिक्षा दिली पाहिजे. जी मुलगी म्हणजे जिला आणखीन जीवन म्हणजे काय हेच कळालं नाही, ती कळी होती, ती आणखीन उमलली नव्हती, तर तिच्यावर अत्याचार करायला असे नराधम निघतात. तर मी तर म्हणते त्यांना चौकात आणून म्हणजे फाशी देण्यापेक्षा चौकात आणून पूर्ण लोकांनी त्याला हे केलं पाहिजे. त्यावेळेस हे कुठंतरी थांबेल. केवळ पुणे जिल्हाच नाही तर संबंध महाराष्ट्र ही या अन्यायापासून दूर झालेला नाही. बरोबर आहे तुमचं, पण हे लक्षात ठेवायच्या पुढे आम्ही पोलिसांच्या हातामध्ये आम्ही काहीच कायदा वगैरे दिला. एक पोलीस आहे पण त्यांना सुद्धा पोरगी असेलच ना, त्यांनी आम्हाला अडवलं नाही पाहिजे कुठे. आता आम्ही प्रत्येक वेळेस आंदोलन करतो
त्यांना फाशी होत नाही, त्यांना सोडण्यात येतं. आता ह्या नराधमाला काहीच झाली नाही शिक्षा, बलात्कारी होता तो, त्याला सोडण्यात आलं आणि पुन्हा जे करायचं तेच कृत्य केलं. आता याच्या पुढे आम्ही आंदोलन करणार नाही. ज्या घटनेमध्ये तिथे घडली आहे तिथे आम्ही जाणार आणि त्याला आम्ही कायदा आम्ही हातात घेतला आणि त्याला तिथंच आम्ही फाशी देणार किंवा आम्ही खूप सगळ्या महिला मिळून मारणार आहे. आता याच्या पुढे आम्ही आंदोलन करणार आहे. आज पण पोलिसांनी सगळ्यांना अडवलंय. पोलिसांनी थोड्या वेळ आम्हाला अर्धा तास जरी आंदोलन करू दिलं असतं तर थोडं आंदोलनाचं पाहिलं. जिथे तिथे पोलीस आम्हाला अडवतात. काल पण पुण्याला सगळ्यांना पोलिसांनी लाठीमार केला. हे किती चूक आहे. म्हणजे अन्याय करायचा, पोरींना त्रास द्यायचा. आणि माझं एक मुख्यमंत्र्याला निवेदन आहे की त्यांनी लाडकी बहीण योजना ही बंद करायला पाहिजे. काहीही नको आम्हाला, मुली सुरक्षित पाहिजे आणि जिथे त्याला मारलं गेलं तिथेच त्याला फाशी लटकवल्या पाहिजे, हीच विनंती आहे. काही त्याच आरोपीवर यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे आहेत आणि तो आरोपी सुटल्यानंतर त्यांनी परत हाच गुन्हा केला. मी म्हणते सोडायचंच कशाला होतं पहिल्या वेळेस त्यांना नाही सोडायला पाहिजे. त्यावेळेस दुसरा गुन्हा घडलाच नसता. आणि लाजीरवाणी गोष्ट आहे हो, ज्या बापानं ना आईनं काल तिथं बसले होते उपोषणला, त्यांच्या कॉलरला पकडलंय, तिच्या आईला मारलंय. पोलीस प्रशासन फारच म्हणजे हे आहे का, म्हणजे गुन्हेगाराला पोचतंय आणि ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना मारतंय. राज्यामध्ये येथील जी घटना झालेली आहे अतिशय वेदनादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. अतिशय हैवानी कृत्य त्या ज्या ग्रस्तानं केलेलं आहे त्याला तात्काळ त्या ठिकाणी अटक तर केलेलं आहे, परंतु फास्ट ट्रॅकवर घेऊन फाशीची शिक्षा करावी अशी मागणी मी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबाकडे करत आहे. अतिशय भयानक असं कृत्य जे 4 वर्षाच्या मुलीवर असं हे कृत्य केलेलं आहे, ज्याला म्हणजे माणुसकीच नाही, एक हृदय पिळून टाकणारी ही घटना आहे. आणि म्हणून अशा लोकांना भरचौकात आणून अशी फाशी दिली पाहिजे, तरच हे कृत्य महाराष्ट्रामध्ये असेल किंवा संबंध महाराष्ट्रात असेल, परळी तालुका असेल, बीड जिल्ह्यामध्ये अशा घटना कुणीही करणार नाही, अशा घटना कुणी करण्यास दजावणार नाही, असं या ठिकाणी त्या ठिकाणी फास्ट ट्रॅकवर नेऊन फाशीची शिक्षा करावी अशी मी प्रशासनाला आणि शासनाला विनंती करतो. हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे आणि गृहमंत्र्याचा वचक गुन्हेगारावर राहिलेला नाही. त्यामुळं गृहमंत्र्यांनी आपली कार्यक्षमता दाखवणं हे महाराष्ट्राच्या दस्तीनं खूप गरजेचं आहे. आज आमच्या मुलीबाळी आम्ही कट्टर देशभक्त आहेत सगळे, पण आमच्या मुलीबाळी सुरक्षित नाहीत. बरं, महिला सक्षमीकरण कुठं करता, कशाचं महिला सक्षमीकरण करता? एक महिला सुरक्षित नाही महाराष्ट्रामध्ये. महिलेवर दर दिवशी बलात्कार अत्याचार होतो. हे प्रकार थांबले पाहिजेत आणि हे प्रकार थांबत नसतील तर मुलीच्या बापाला काही हातात घ्यावं लागेल. मी 6 मुलीचा बाप आहे. यापुढे माझ्या मुलीला कोणी छेडून दाखा त्याचं गर्दन या जमिनीवर पडलेलं दिसत. आणि प्रत्येक मुलीच्या बापाला माझं सांगणं आहे, अजिबात कुणाच्या बापाला घाबरायचं नाही. तुमच्या मुलीला, तुमच्या बहिणीला, बायकोला कोणी जर छेडलं त्याला जागच्या जागी शिक्षा द्या. हे होते परेकर, ज्यांनी अतिशय तीव्र भावना व्यक्त केल्या. लवकरात लवकर कायदा केला पाहिजे आणि आरोपींना तात्काळ फाशी दिली पाहिजे. कॅमेरामॅन अमोलसह नितीन धाकणे, बीड, परळी.